संत परंपरेतील अखेरचे संत नियोबाराय महाराजांची ख्याती सर्वदूर आहे. संत नियोबाराय दिंडी पालखी सोहळ्यात 61 दिंड्या पंढरपूरला जाण्यासाठी सामील झाल्या. नेहरू शर्ट, धोतर, टोपी, केशरी गंध, बुक्का, टाळ मृदुंगाच्या निनादात ठेका धरत फुगडी खेळत पताका हाती घेऊन ज्ञानोबा तुकोबा नियोबा हा नामघोष करत अनेक वारकऱ्यांनी पंढरपूरची वाट धरली. नियोबा महाराज आणि संत तुकाराम यांचं खास नातं होतं. याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओतनं आपण जाणून घेणार आहोत. याविषयीची माहिती आपल्याला सांगितली आहे वारकरी अण्णा मतकरी यांनी. ते सांगतात की संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांच्या आणि नियोबांचा परिचय झाला. नारायण बुवांकडून तुकाराम महाराजांचं चरित्र त्यांना वारंवार ऐकायला मिळालं आणि त्यामुळे नियोबा महाराज खूप प्रभावित झाले. प्रत्येक वेळी त्यांना तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेल्याचं वर्णन ऐकायला मिळत होतं आणि त्यामुळे तुकाराम महाराज हेच आपले गुरु असावेत असे त्यांना नेहमी वाटू लागले. नियोबारायांनी तुकाराम महाराजांचा एक ध्यासच घेतला. त्यांच्या तोंडी, ध्यानी, मनी फक्त तुकाराम महाराज होते. नियोबारायांची तुकाराममय अवस्था सर्वांनी पाहिली. त्यांनी सर्वांनी त्यांना समजावूनही सांगितलं. तुकाराम महाराज आता येऊ शकणार नाहीत कारण ते वैकुंठाला गेले. पण नियोबारायांनी अन्न पाणी वर्ज्य केला आणि कडकडीत उपवास करून तपश्चर्येस सुरुवात देखील केली. ते अन्न पाण्या वाचून 42 दिवस एका अंगावर पडून संत तुकाराम महाराजांचा अखंड जप करत होते. शेवटी पांडुरंगाला राहवलं नाही. त्यांनी नियोबांना दर्शन दिलं अशी आख्यायिका वारकरी संप्रदायामध्ये सांगितली जाते. जवळजवळ 61 दिंड्या सहभागी झालेल्या असून हजारो लोक, जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 70 ते 75 हजार वारकरी निळोबारायांच्या संगतीनं पंढरपूरला जातील आणि ही वारकऱ्यांच्या दृष्टीने ही पर्वणी आहे. आषाढी वारी आज प्रस्थान वाड्यातून झाल्यानंतर वरुण राजाने सुद्धा स्वागत केलेलं आहे. यावर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला आहे. शेतकरी आणि वारकरी आनंदात आहे. पेरण्या उरकत आलेल्या आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पंढरीच्या राजाच्या दरबारी आम्ही सर्वजण आनंदात नाचत जात आहोत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. प्रति पंढरपूर श्री संत नियोबाराय हे घोड नदीच्या काठी प्रभू रामचंद्रानं स्थापन केलेल्या रामलिंगाचे निस्सीम उपासक होते. रामलिंगाचे ते मनोभावे अर्चा आणि पूजा करत. त्यामुळं पारनेर शिरूर ग्रामस्थांनी संत नियोबाराय दिंडी सोहळा सुरू करून संत नियोबाराय यांच्या भक्ती मार्गाचा संदेश राज्यातील जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. या दिंडीत अनेक ज्येष्ठ नागरिक देखील सहभागी होतात. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.